त्यासाठी इंग्लिश शिकावं लागणार तुम्हाला. आणि रनआउटच्या दिशेने आउट झालेले आहेत. And you can see the punch is not going to be decision is the excuse me पंचांचा निर्णय अंतिम राहील. ओके सवादी खां खांपकून खांप. Okay, thank you. And this is the sixth of this inning. Oh, nice, Swapnil. Okay. निखिल स्वप्नील. बॅट्समन नाव स्वप्नील आणि समोर आहेत राम रतन. ए तू बॅट्समन नाव तुझं? राम रतन. स्ट्राइक वर आहेत राम मेरे घर राम आए है. राम रतन ऑन स्ट्राइक आणि हा ठोठावलेला आहे. आणि गुळाच्या रंगाचे टी शर्ट आहेत त्यांनी जावा. धावसंख्या 16. एका षटकाच्या नंतर संघाची धावसंख्या 16 झालेली. बॉलरचं नाव प्रवीण. बॉलर प्रवीण. दुसरं षटक प्रवीण तरडे यांचे बॉलिंग. बिर्याणीचं उत्तम आयोजन केलेलं आहे सर. प्रवीण यांचं दुसरं षटक. रामरतन यांना बघूया रामरतन काय करतायत. आणि एक धाव घेतलेली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. I'm testing Mike. I'm going to. Okay, so the next bowling is going on. Okay, on strike, Mr. Swapnil, and you can see this match is going on. Hotstar Live. Shoes, please. Happy Life Giant, please help other people to put their shoes. आणि या ठिकाणी स्पार्टन इलेव्हन खोटी प्लॅनिंग करताना उगाचच खोटी प्लॅनिंग. फक्त एकच नियम लक्षात ठेवा स्पार्टन इलेव्हन, ऋतिकला बॉलिंग द्यायची नाहीये. बाकी या जगात तुम्ही काही करा. बाहर जा रहे हो आप? जा सकते हो. नहीं जा सकते हो, ऐसा कुछ नहीं, आपकी है. आप मेरे भाई हो भाई. बैठो ना. नहीं सर. गुड मॉर्निंग केलं. महेश काप उत्कृष्ट अशी फिल्डिंग करताना आपल्या संघासाठी. आणि बॉलिंग आणि काहीतरी बॉल समजण्यात नाही आलाय बॅट्समनच्या. आणि बॅट्समन गोंधळलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हा कुठेतरी असंच दिसतंय सर, बॅट्समॅन गोंधळतोय आपल्या बॉलिंग मार्फती. आणि या ठिकाणी वॉरियर 11 गपचूप बिर्याणी खायला निघालेले आहेत. सुंदर असा षटकावलेला आणि गच्चाला असा सक्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथे. पण कुठेतरी एकच धाव भेटते आणि एका धावाचे संतुष्ट करावं लागतंय. ज्या खेळाडूंनी बिर्याणीचा आस्वाद घेतलेला नाहीये त्यांनी कृपया करून जेवण करून घ्यावं. सुंदर असा षटकावला आणि षटकाच्या दिशेने गेलेला जोरदार डायल स्वप्नीलजींसाठी. स्वप्नील यांच्या बॅट मधून गेलेला हा षटकार. पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा षटकावलाय पण वाचलेला आहे काहीतरी सर. आणि गच्चाला असं आणि तेवढीच फिल्डिंगच्या जोश मध्ये फिल्डर. आणि सर तुम्हाला काय वाटतं फिल्डिंग ज्या प्रकारे होते त्या प्रकारे काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय की या वर्षी तरी सुद्धा काप सरांची टीम काय जिंकत नाही. पण काप सरांचा जो उत्साह बघताना असं वाटतं की कुठेतरी त्याची जवानी दिसते आपल्याला. हा चढती जवानी. हा चढती जवानी दिसते. आणि आता विकेट किपिंगच्या माध्यमातून ते टीमला सपोर्ट करणार त्यांच्या. आणि संख्या आता पोहोचली आपली 27 वरती. पुढचा चेंडू टाकलेला आहे आणि हा टाकलेला आणि ठोकलेला आहे पण यश नाही प्राप्त झालं. नाही सर आपल्याला म्हणायचं की काप सरांची जी विकेट किपिंग आहे ना ती उत्कृष्ट अशी विकेट किपिंग आहे. येस काप सर
कापणार आहेत सगळ्यांना आता. आणि सुंदर असं केलं, पण ते तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. आणि पुढचा चेंडू, सॉरी एक धाव. स्वप्नीलजींना पुढचा चेंडू आणि हा सुंदर असा षटकावलेला षटकाच्या लावलेला आहे. षटकाच्या दिशेने गेले स्वप्नील यांच्या बॅट मधून. टाळ्या सर्व खेळाडूंना, षटकासाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, जर बिर्याणीवर ताव मारून झाला असेल तर टाळ्या पण जरा वाजवाव्या. लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. इतकं सुंदर असं आयोजन करताना सुद्धा तुम्ही प्रोत्साहन देत नाही आहात. सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय सर. आणि मला असं दिसतंय की स्वप्नीलजी या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जाणार आहेत कदाचित, किंवा नक्कीच ते ज्या प्रकारे खेळत आहेत त्या प्रकारे तरी ते दिसून येते की या टुर्नामेंटची मॅन ऑफ द सिरीज कदाचित त्यांच्याकडे असेल. पण आशा आहे तो उषा आहे तो आशा आहे. आणि हरलेले टीम काही माझ्या डोळ्यासमोर आहेत. माझीच टीम होती, जाऊ दे. बॅटिंग मार्गवरती रियाज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात आपण. दुसरा घ्या. आणि कीपर चेंजचा इशारा. पुढचे फलंदाज ओमकार सोनावणे. यांच्याबद्दल खूप कारकीर्द ऐकली आम्ही. बँकॉकला खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. स्कोर आमच्या लक्षात नाही, पण खूप चांगली बॅटिंग केली आहे बँकॉकला. सर मला वाटतं जे आपल्या कॅप्टनशिप मध्ये 100% होताना दिसत आहेत. प्रत्येक ओव्हरला ते आपली फिल्डिंग बदलतायत. स्वप्नील काय करणार, ऍक्टिंग करावी लागणार ना. हा स्वप्नील नवीन कुठे. अच्छा सुंदर असं इथे अंडरस्टँडिंग दिसताना आपल्याला दोन्ही बॅट्समनच्या मध्ये. नवीन बॅट्समनचं नाव सांगायचं. नवीन ओमकार आणि सुंदर असं षटकावलं, पण तेवढंच गचाळ असं क्षेत्ररक्षण दिसतंय. आणि तरी कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही प्लेयरच्या मध्ये. पण ठीक आहे, ओमकार नजर लागली सर तुमची त्यांना मगाशी. नाही आमची नजर नाही लागणार. आम्ही सर्व टीमच्या सोबत आहोत. इथे कुठेतरी मला वाटतं काप सरांची स्ट्रॅटेजी कुठेतरी काम करते. नाही, चेटूक केला त्यांनी. विजय नायकर नवीन बॅट्समन आपल्या संघासाठी. आणि स्वप्नील ठोकलेला आहे, पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि अरे बापरे, चुकीचा निर्णय. चुकीचा निर्णय. दोन्ही खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग. पण काही नाही, अंडरस्टँडिंग दिसतंय थोडीशी. पण हे कुठेतरी संघासाठी आपल्याला दिसतंय. हॅलो पंचांचा निर्णय म्हणजे थंडा घ्या. चिल, टेक अ चिल पिल ड्यूड. महेश काप पंचांच्या निर्णयामध्ये आपलं सहभाग असावं. आणि स्वप्नीलजींना आउट. स्वप्नील आपल्या पॅव्हलियन मध्ये पुन्हा जाताना जोरदार टाळ्या पाहिजे, कारण इथे महेश काप यांचं स्टँड दिसतंय आणि त्यांनी स्वप्नील यांना तंबूत परतवलंय. कोणतं स्टँड दिसतंय? त्यांचा जो आपल्या टीम साठी सपोर्ट हा त्यांचा स्टँड दिसतोय. आणि त्यांचा उत्साह कुठे दिसून येतो आपल्याला. आणि सुंदर असं हिट केलं. तुम्ही पाहू शकता की महेश काप सरांच्या पारड्यामध्ये वजन जास्त झालेलं आहे आता. म्हणजे मॅच कधी बदलू शकते. नाही, महेश सरांचं तेवढं पारड जडच दिसते आपल्याला, कारण त्यांचं पुढे पारड जे दिसते आपल्याला ते तेवढं वजनदार आहेच. तुम्ही इज्जत घालताय की इज्जत वाढवताय? नाही, आम्ही त्यांचं वजन वाढवतोय. नितीनजी स्ट्राईकवर आणि ठोकलेला आहे त्यांनी पण. आणि महेश काप यांचे सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि त्यांनी चौकार अडकवलाय. त्यांचं योगदान आपल्या संघासाठी खूप मोलाचं आणि खूप महत्वाचं आहे. महेश काप असे कापतायत की जसं काय पूर्ण संघ कापत चाललेत. ऑडियन्स मधून असा एक सुपर रायव्हलरी मॅच दिसते थोडीफार.
ऑडियन्स मधून महेश कापसाठी असं एक आलंय की ते जसं शेत कापतात तसं इथे आपल्या संघासाठी समोरच्या टीमला कापत चाललेत. एक देईन थाप. माझं नाव आहे महेश काप. यस 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 46 विनिंग. महेश काप 46 विनिंग. आणि महेश कापसाठी हे काहीच नाही त्यांच्यासाठी. त्यांच्या वजनाच्या हिशोबाने 46 हे काहीच नाही. नमस्कार. ओमकार केणी. ओमकार केणी जी. ओमकार केणी. ओ म का र. ओमकार केणी जी लवकरात लवकर हेमंत सरांशी संपर्क साधावा. ओमकार केणी. कृपया पुढच्या संघाने नोंद घ्यायची आहे. टॉर्च आपला उडवून घ्यायचा आहे. हेमंत सरांशी त्यांनी संपर्क साधायचा आहे. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. सॉरी साक्षी मॅडमशी त्यांनी संपर्क साधायचा आहे आणि आपलं टॉर्च साधून घ्यायचं आहे. झालंय. कोणती टीम टॉस जिंकली आहे? टॉर्च कोण जिंकले? टीमचं नाव काय? आणि या ठिकाणी आयोजकांचा बाबू इकडे दिसतोय. याचं नाव रुदांश आहे का? बाबू नाव काय तुझं? रिदांश. हा ठीक आहे. आयोजकांचा मुलगा रिदांश याने काही झलक देऊन गेलाय. सर्वांना घाळ केलाय आणि खूप बालिकांना. आपले भावी असे आयोजक आहेत ते आणि आतापासून त्यांची कुठेतरी आपल्या आयोजन पदावरती तळमळ दिसते त्यांची. आपल्याला तळमळ नाही, बाल कामगार बनवलं गेलं. त्यांना उगाच इकडे पेन घ्यायला पाठवलं गेलं. उगाच यावर आक्षेप आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. रिया. आणि रिया स्ट्राईकला बॅट्समनचं नाव स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला दीपा. आणि नॉन स्ट्राईकला संघाचे कॅप्टन महेश काप. संघाची संपूर्ण धुरा सांभाळताना आपल्या खांद्यावरती घेऊन चाललेत महेश. खांद्यावरती नाही, पोटावर. पोटावरती. ओके. ओ आउट. विकेट अजून आउट केलं नाही. कॅच आउट झालंय. बॅट्समन कॅच आउट झाले. बॅट्समनने आपण तंबूत परतायचं आहे. पण दीपाजींची इच्छा आहे की आउट नाही. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. रिव्ह्यू घेऊ शकता. आणि या ठिकाणी का सुंदर अशा गोड एका नवीन बॅट्समन आगमन झालेलं आहे. नवीन बॅट्समनचं नाव शेखर धवन. कोण? शेखर. आणि बॅटिंग मार्क होते आपल्या संघाची धुरा सांभाळताना आणि ठोकलेला आणि षटकाच्या दिशेने आपल्या संघासाठी सहा रंगाच्या टाळ्या झाल्या पाहिजे या षटकासाठी. ऑडियन्स टाळ्या झाल्या पाहिजेत. दुसरा षटका षटकावलाय आणि कुठेतरी महेश काप यांच्या विश्वासावरती पूर्ण 100% उतरताना शेखर. आणि महेश काप सरांकडून सर्वांना आनंदाची बातमी. जर ते ही फायनल मारतायत तर सर्वांना या ठिकाणी बॉक्स मिळणार आहेत. कोणते? क्वीनफिशर चे किंगफिशर लवर यांच्यासाठी खुश खबर आहे महेश काप यांच्याकडून. प्रत्येकाला एक बॉक्स मिळणार आहे आणि सोन्याची कोंबडी. ओहो. आणि कॅप्टनच्या पदावरती 100% उतरताना महेश काप या सुंदर असा कापला चेंडू महेश काप यांच्या बॅट मधून. लोकांचे आहे ना खूप आशीर्वाद मिळतात महेश काप सरांना. शेवटचा चेंडू महेश काप यांनी आणि सुंदर षटकवलाय आणि कुठेतरी आणि एक धावेने संघ पोहोचतोय. ह्या बाजूला सुद्धा 20 वरती. ह्या बाजूला आयोजक प्लीज या बाजूला सुद्धा 6 ठेवा महेश काप सरांसाठी. फक्त महेश काप यांना 4 दिशेने षटकार असेल तरी कमी पडेल. संघ पोहोचतोय 20 धावावरती. 46 त्या टार्गेट घेऊन चालेत महेश काप यांची टीम. संदेश भाई हरणार ना. हॅपी लाईफ चॅम्पियन्स 20 धावावरती. 18 बॉल 26 धावावरती. बॉलरचं नाव इरफान आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात आपण पाहूया. त्यांना सामना करणार महेश काप
स्वतः टीमचे कॅप्टन सुंदर. आणि सुंदर असा टर्न मारलाय आणि आणि महेश काप यांच्या काही लक्षात आलं नाही. महेश काप यांना वाटलं की वाईड जाईल, पण हा बॉल कुठचा स्टंप उडवायचा आहे ह्याचे प्लॅनिंग करतात आणि इरफान. महेश काप कुठे पंचांकडे आपण जाऊया. पंचांचा Wicket. निर्णय आउट आणि महेश काप यांचं कुठेतरी बलिदान. आपली चुकी करताना आणि तंबूत परत आहेत. इरफानजी यांच्याबद्दल मी खूप काही ऐकून आहे. त्यांची खूप सुंदर अशी Happy- बॉलिंग आहे. बॅट्समनचं नाव बॅट्समनचं नाव ओम जय जगदीश हरे. ओम ओम पुरी. महेश काप यांच्या स्वरूपातून हॅपी लॅब यांच्यासाठी मोठं आव्हान नाही, आव्हान नाही आव्हान नाही. ओम आपल्या संघाची धुरा सांभाळताना पण इरफानजी काटेकोरपणे बॉलिंग करताना, कारण की यांची बॉलिंग मी पाहिलेली आहे. इरफान बॉलिंग मार्क वरती त्यांना सामना करणार ओम. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत आणि पुढे येऊन प्रयत्न पण कुठेतरी मिस आउट झाले आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. सायलेंट. ओम यांच्या चेंडू लक्षात आले नाही. ओम कन्फ्यूज आहेत. हो सतीश सर, सुधीर सरांचा फोन आहे. मला कान लावा लवकर. गुड मॉर्निंग सर. सॉरी सर, मी बघितलं नाही. मॅच चालू आहे. नाही मॅच चालू होती ना म्हणून सर बघितलं. असा चांगला फटका मारलेला आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती 22 आणि चांगली अशी बॅटिंग करत आहेत आपल्या संघासाठी. पुढील आणि चांगलासा चेंडू मारलेला, त्या चेंडूवरती एक धाव घेतलेली आहे. संघाची धाव संख्या 23. चेक वन टू चेक. किती पाहिजे आणि बिर्याणी खाल्ली सर्वांनी? जेवण झालं का सर्वांचं? ज्यांचं जेवण झालं त्यांचे हात वरती. बॉलरचं नाव? सो या बिर्याणीसाठी आपण जे तांदूळ मागवलेले आहेत हे पंजाबवरून तांदूळ आले आहे स्पेशली. आणि याचं जे तांदूळ आपल्याला जे आयोजक आहेत तांदूळाचे हर्षद बोलेजी 5 किलो तांदूळ त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर या बिर्याणीमध्ये आपण जे मसाले टाकलेले आहेत, चांगला असा चेंडू टाकलेला, तो चेंडू काही समजलेला नाही. चेंडू महत्वाचा नाही, मसाले महत्वाचे. आणि हे मसाले जे आहेत या बिर्याणी मधले चविष्ट हॅलो मसाले. हॅलो 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 देवगड सर्वांनी खास. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण आपल्या राहुल लाईन भारी. होते आपले इंडिपेंडेंट डायरेक्टर आपले सुधीर शेट्टी सर. टाळ्यांचा जोरदार जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या भाई, जोरदार टाळ्या. जोरदार जो टाळ्या वाजवणार नाही त्याच्या एकदा सर टाळ्यांचा गजर झालाय. एक मिनिट सर, एक मिनिट सर एक मिनिट. तुमच्या फोनवरून फोन करा ना, एवढं हे आहे. सर मी कॉल करतो. आणि सुधीर शेट्टी सर लाईव्ह पाहतात त्या ठिकाणी थेट नैनितालहून सुधीर सर आणि आपल्या टीमचे काही सदस्य आहेत त्या ठिकाणी लाईव्ह पाहतात. ते आपल्या सर्वांना, तुमच्या सर्वांचे गोड गोड चेहरे ते पाहतात. तर सर्वांनी चेहऱ्यावर हास्य ठेवायचं आहे, हसायचं आहे. आयुष्यात किती लागलेली असेल तुमच्या, तरी तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे आपल्याला. आणि पुढचा चेंडू ठोकलेला आहे पण जीविकाने सोडलेला आहे. ठीक आहे, अपयश जरी असला तरी सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. जीविकाजी फुलपाडा सम्राटच्या या अध्यक्ष आहेत. 9 बॉल 13. सगळा सुंदर असा षटकावला षटकार प्रेमाने ओमकार यांच्या बॅट मधून निघाला सुंदर असा षटकार. आणि या षटकाच्या माध्यमातून धाव संख्या पोहोचते 39 होती. संघ पोहोचतोय 39 वरती. किती रन टू विन आहे? किती रन विन आहे? सुंदर असा झेल सोडलाय आणि गच्चा असा क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे 3 धावा काढल्यात. विकेट
सुंदर बिटवीन द विकेट. हातात आलेला रिओची मागा रिओची रिओ नाही सॉरी सर रिओ नाही डायरेक्ट क्वीन फिशर आहे. रिओ नको रिओ कॉस्टिंग मध्ये ऍड होणार. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि प्रत्येक संघाने तो मान्य करायचा आहे. पंचांच्या निर्णयाला सर्वांनी सपोर्ट करायचा. आदर द्यायचा आदर करायचा. स्कोर स्कोर काय 41. पुन्हा शांतता कृपया शांतता. 5 रनांची आवश्यकता आणि सुंदर असा झेल सोडलाय. काही प्रॉब्लेम असं वाटतंय झेल नाही सोडलाय हा मला वाटतं कुठेतरी मॅच सोडलाय. तुम्हाला काय वाटतं सर? काय सांगशील ज्ञानदा? आणि हा मॅच म्हणता येऊ शकते की यांनी फिरवलेली आहे पूर्णपणे जड होतं पारड ताडदेव विनर्सचं. पण हॅपी लाईफ जायंट या टीमने कुठेतरी महेश कॅप यांचं वजन जड पडलं आपल्याला असं वाटतं. वजन म्हणता येणार पोट म्हणता येणार आणि चेटूक गेलाय यांनी. नक्कीच. बॅट्समनचं नाव सांगायचं. बॅट्समन महेश काप यांनी बॅट्समनचं नाव सांगायचं. बॅट्समन करणी केलेली बॅट्समन प्लीज जरा इकडे लक्ष नाव सांगायचं. यश तुझ्याकडे संधी आहे यश मिळवण्याची. नक्कीच सर. यश अशा मोमेंट वरती उतरलेत ज्या ठिकाणी आपल्या संघासाठी 100% यश देण्याची त्यांच्याकडे पूर्णपणे संधी आहे. यश बॉलरचं नाव आयुष्यात माहित नाही पण या क्रिकेटमध्ये तू यश मिळवू शकतो. बॉलरचं नाव सांगायचं. बॉलर स्वप्नील सर बॉलरचं नाव सांगायचं. नितीन यश बघूया आपल्या संघासाठी काय यश घेऊन येतात ते. 6 बॉल 5 धावांची गरज. हॅपी लाईफ सुंदर कट मारलाय आणि चौकाच्या दिशेने पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच कुठेतरी विकेट यश आपलं यश. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया करून पंचांशी वाद घालू नये. पंचांशी घालाल वाद तर संघ केला जाईल बाद. आणि हे बोलतोय वाघ. अंपायरने स्वतःच्या कन्फ्युजन साठी रिओ घेऊ शकतात. अंपायर आपल्या कन्फ्युजन साठी रिओ घेऊ शकतात. नाही रिओ बंदी आहे इकडे. किंगफिशर मिळणार फक्त. एक रन प्रत्येकाला जसे बॅट्समन नाव असो. आउटचा इशारा दिला. ऋषिकेश आपल्या संघासाठी बॉलिंग मारत होती आणि सुंदर असा चेंडू टाकलाय. ऋषिकेश यांच्या काही लक्षात नाही आलेलं आहे आणि निर्धाव चेंडू. 4 बार चॉल. कंपल्सरी चेस नाहीतर आपण संध्याकाळी चेस करूया. हो सुंदर. कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही खेळाडूंच्या मध्ये पूर्णपणे आपली विकेट गमावली आहे. महेश काप कुठेतरी आपल्या जागेवरून उठून पूर्ण मैदान फिरताना लिंबू उतरलाय. ताडदेव विनर्सचा लिंबू उतरलेला दिसतोय. कोणतरी शार्प माणूस दिसतोय यांच्या टीम मध्ये. कोणतरी पुन्हा एकदा पारडं फिरलेलं आहे. मला वाटतं लिंबू मध्ये रस जोरदार होतं. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव आणि पटकावण्याचा प्रयत्न पण त्यांच्या बॅट्समनच्या लक्षात काही चेंडू झाले. मैदानातून जेवढे पण प्लेयर मैदानामध्ये असतील सर्वांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे. आपलं तोंड घेऊन बाहेर निघायचं. सगळ्यांनी तोंड घेऊन बाहेर निघा चला. आणि आता ह्या पुढच्या मॅचला खूप उधाण दिसणार आहे. काही लोकांच्या चेहऱ्यावर 3 बॉल 4 धावांची गरज कुठेतरी आणि सुंदर षटकावलं आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल हॅपी लाईफ जायंट्स यांच्यासाठी. 1 बॉल 3 धावांची गरज. काय कुठेतरी चुरशीचा सामना आपल्याला दिसून येतोय. यस रसीचा सामना दिसतोय. नक्कीच सर. आणि यश कोणाच्या पदरात? यश महेश कापच्या पदरात गेलेला आहे पहिलंच. नाही सर अजून अंतिम डिसिजन नाही आलेला आहे. प्लेयर यश हे जे प्लेयर आपल्या मैदानामध्ये आले होते ते कुठेतरी महेश काप यांच्या पदरामध्ये येत आहेत. आता मॅचचं यश कोणत्या पदरामध्ये जात आहे ते आपण पाहूया. ह्या 1 बॉल मध्ये. शांत सर्वांनी शांतता. संपूर्ण मैदान सायलेन्स झोन मध्ये आणि फटकावला चेंडू आणि 1 धाव काढली. 1 धावेवरती समाधान मानला आणि कुठेतरी नाही पंचांचा निर्णय येणे बाकी आहे.
कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस. आणि हॅपी लाईफ जायंट्स 1 धावेने पराभूत होतोय. सुंदर अशी चुरस ह्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला भेटली आहे. खूप मजा आली. कुठेतरी एक मॅच आपल्याला बघायला भेटली. चुरशीचा सामना आपल्याला बघायला भेटला. विन झालाय. कंपल्सरी चेंज आहे. ताडदेव विनर्स हे विनर झालेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. ताडदेव विनर्स, तुम्ही विनर्स आहात. जोरदार टाळ्या. मैदानाचा ताबा प्रत्येक खेळाडू सोडायचा आहे. मैदानाचा ताबा प्रत्येक खेळाडू प्लीज सोडायचा आहे. प्लीज. पुढचा सामना आपल्याला त्वरित चालू करायचा आहे. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. जल्दी वहां से हटो. आपल्याकडे टायमाची पावबंदी आहे. प्लीज. पावबंदी. हा, पाव आणि बंदी. पावबंदी आहे. नवीन शब्द शिकायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकतो. नक्कीच सर. आणि भरपूर काही शिकायला भेटेल आपल्याला. सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन. आणि आता पार्टीचं नियोजन दिसतं आता काहीतरी. चला सर्वांनी शांत व्हावं. पुढच्या संघांनी ग्राउंडवर यावं. पुढचे संघ. सर मला वाटतं की आताचा जो सामना जो आपल्याला बघायला भेटला खरंच नेत्र दिपवणारा सामना होता. तुम्हाला काय वाटतं? नेत्र दिपवणारा. आणि असेच सामने जर झाले बाकीचे पण तर मजा येईल. खरंच आयुष्यात आणखी काय हवं.